राहिलं म्हणून हे पहिले शिकून घ्या. नाही लक्षात नाही आलं. That is why we get into this. Karya-karan bhav should be taken in a positive spirit, in a good spirit. म्हणून ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम कोणी म्हटलं की बाजूला होऊन जा. ते तुम्ही ठरवत होता. आमच्या दृष्टीने पंचतत्वाचा इम्बॅलन्स इज व्हॉट इज कॉजिंग युअर मेन इव्हेंट. टिल द टाइम दॅट इव्हेंट विल बी देअर. एव्हरी इव्हेंट विल हॅव लाईफ. यू कॅनॉट डिनाय दिस. So if that event still persists, then the Panchatattva imbalance will still be there. That imbalance or Trigunatmaka Prakriti will always be affecting you in some way. We in astrology consider that these are the instruments of analyzing those. And popular argument is like मी मागे केलेल्या चुका किंवा मागे केलेले माझे इव्हेंट्स हे आता कसे काय. दिस इज बेसिकली द काळ. देन काळाचा अनालिसिस तुम्हाला करून सांगतो. आणि ते तुम्ही सतत प्रत्येक नॉर्मल लाईफ मध्ये तुम्ही पाहू शकता. इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. नाही तुम्ही मागे जे कार्य केलं त्याच्या हिशोबाने तुम्ही करता. इट इज नॉट पॉसिबल. एव्हरीबडी इन्स्पायर्ड ऑफ काही लोक म्हणजे घरामध्ये एवढे सगळे सिंगर असून सुद्धा एखादं इतकं असा काही निघतो की त्याला गाण्याचा गज सुद्धा माहित नसतो. बंदीचकडे जातो. हाऊ इज इट पॉसिबल. याच्याकरता मी रिक्वायर टू गेट इट. कार्यकारणवाद, सत्कार्यवाद, परिणामवाद, शून्यवाद, बुद्धांचा शून्यवाद, अनेकावाद. There are so many like principles people have propagated. Every stream has their own way of looking at the things. Jyotisha has taken everything from everybody which is good, and because it is applied to all aspects of human life, like computers. That is why computer can also be applied anywhere. That is why Jyotish should also be knowing all the streams of fundamental process. पहिले सांग म्हणजे बनल्याचा प्रश्नच नाही. हा थाट प्रोसेस आहे. कपिल मुनी इज बेसिकली द ओरिजिनेटर ऑफ सांख्य. नाही वैशेषिक इज व्हॉट इज द नेक्स्ट. वैशेषिक बेसिकली हु इज द ओरिजिनेटर ऑफ वैशेषिक. गणात आणि परमाणू सांगितलं. होऊन हे कणात अमेरिकेने नाव दिलेलं. त्यांनी जे लेटेस्ट ॲटॉमिक रिसर्च काय दिलाय तो ऑलरेडी त्यांनी सांगून ठेवला. आणि मग न्याय बेसिकली गौतम. आणि बुद्ध इज बेसिकली शाक्य मुनी. नाही तसं ना शालिवान शॉक ओरिजिनल विथ पैठणला राज्य होते. आलं का लक्षात. आता याच्या पुढे ज्यावेळेला तुम्ही चार्ट उघडाल प्रत्येक वेळेला बघा की पंचमहाभूत कुठे अफेक्ट होऊन झाले, कोण कुठे झालं. त्याच्या भरोश्यावर तुम्ही रेमेडीज काढू शकता. तुम्हाला लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. जन्मभर शिकत थोडीच राहील. आपण लग्नावर एवढे मोठे अत्याचार होऊन राहिले. एनी मायनर चेंज इन एनी तत्व विल अफेक्ट दी आरोडल. That will split, that will give the bad personality in the image, in the society. So many plans. On the contrary, any positive change anywhere will also give
बेनिफिट्स. तर त्याला दोन्ही पैलू होते. समजा एखादा वाईट ग्रह त्याच्यासमोर टाईम मध्ये आला किंवा त्याच्या स्क्वेअर मध्ये आला, आरुढावर परिणाम झाला, त्याची दृष्टी आली, आरुढावर परिणाम झाला, तर त्यावेळेला आरुढ खराब होतो. पण एवढे आहे तर दरवेळेला कोण ना कोणतरी याच्यावर अत्याचार करतच राहतो. जसं आता गुरुमंगळ एकमेकांसमोर होते, गुरु शनी की गुरुमंगळ आहे ना, समोर गुरुमंगळ समोरासमोर, तर गुरु इज अंडर द क्लच ऑफ मंगळ. गुरु आहे का याच्यामध्ये? आहे, गुरु आहे. सध्याचा गुरु खराब आहे, याच्या गुरुमध्ये येऊन बसलेला आहे. तर गुरुचा सपोर्ट कमी होईल. जसा गुरुचा सपोर्ट कमी झाला की ते शनी राहू डोकं काढणार आहे. शनी राहू डोकं काढतील म्हणजे काय करतील? शनी बेसिकली दुःख, राहू बेसिकली फसवेगिरी. आई करू शकतो, याच्यावर लोक करू शकतात, याला दुःख होऊ शकतं, या लोकांना दुःख देऊ शकतो. बॉडी, त्याच्या बॉडीवर आरोग्य बेसिकली बॉडी कशाला पिकतो? सध्याच्या परिस्थितीत मिळेल तसा गुरु अफेक्टेड राहील. तसं तसं याला येईल. तो समजा याच्या आता तर काही दिवसापूर्वी तिथेच होता विचार, आणि आता त्याच्या स्क्वेअर मध्ये वृक्षी गेलाय ना सध्या गुरु. वृक्षी गेला गुरु आल्याबरोबर आता तो त्याच्या म्हणजे डायरेक्ट कॉम्प्लिमेंटरी टू तिथं डायरेक्ट शनी तिथं झालाय, शनी तिथे झालेला आहे. तर दुःख आता त्याला दुःख खूप सहन करावं लागतं. मुंबईत राहू म्हणजे, आणि गुरु जोपर्यंत बलवान राहील, आता तो समोर सारखे जसा गुरु वाढेल तर तो खराब होईल. अरे बळणार आहे ना त्याला 15 आपली जी अवस्था पाहिलेली आहे तो मृतावस्थेमध्ये जाते ना केव्हा तरी कुठल्या तरी. आता त्याची डिग्रीज तर संपत आले असतील, त्याला आता या ऑक्टोबर मध्ये चेंज करायचं आहे ना, नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये चेंज करण्याकरता सरकार तर लागेल की. सात्विक ग्रह जे असतात ते मध्ये राशीच्या मध्ये चांगलं पॉवरफुल. तामसिक ग्रह जे असतात ते राशीच्या अंतिम, आणि जे तामसिक म्हणजे शनी आणि राहू. तामसिक म्हणजे शनी आणि राहू हे लक्षात ठेवा. मंगळ आणि रवी वेद अर्ली इन दी राशी दॅट व्हेरी पॉवरफुल. गुरु आणि बुध आणि शुक्र हे मध्यामध्ये असतात. स्पीड वाढणे हे कधी चांगलं, मग तो कुठलाही ग्रह म्हणून काळाची गती लक्षात ठेवून वक्री ग्रह आर बेसिकली बिहेविंग लाईक राहू. इट इज बेसिकली गोइंग अगेन्स्ट द टाइम. काळाची गती फिरवण्याची त्याची इच्छा असते. विपरीत काळाला एकच गती दिली तो समोर सर हे राहू महाराज वापस माझ्याकडे घेऊन जायचा प्रयत्न, तर त्याच्यामध्ये जो बसतो मग तो काळाच्या विपरीत गोष्टी करतो. ज्या वेळेला दारू नाही पिली पाहिजे त्या वेळेला दारू पिली, म्हणजे दारू कधीच नाही पिली पाहिजे, पण अदरवाईज होतो. काही आजकाल म्हणजे काही ज्या शाळेत आहेत म्हणजे असं ऐकलं, आय डू नॉट नो, but even 10th standard students have started getting into bars and all those things. So if that is there, it is total wrong. काळाच्या विपरीत गोष्टी घडून काही लहान मुलांमध्ये एकदमच मॅच्युअर नाही झालेला असतो ते खूप मोठ्या माणसासारखे बोलतो. इट इज टोटल रॉंग. पालक त्याचं खूप कौतुक करता, हो एकदम म्हणजे मोठ्या माणसासारखा बोलतो, काय तर बोलतो इथे राहू. लहान मुलं